आज आपण पाहिलं असेल, या देशातील 5 राज्याच्या आज निवडणुकीचे निकाल जाहीर झाले। त्यापैकी 3 राज्यामध्ये पूर्ण बहुमताने भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी निवडून आलेलं आहे। विशेषतः पश्चिम बंगालमध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी सत्तेत आलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहिलं असेल, पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री माननीय अमितजी शहा यांनी त्या ठिकाणी 15 दिवस पूर्ण वेळ लक्ष देऊन या ठिकाणी हा विजय खेचून आणलेला आहे। भारतीय जनता पार्टीची सत्ता पश्चिम बंगालमध्ये येणं किती आवश्यक होतं हे तिथल्या जनतेने दाखवून दिलं। आणि या ठिकाणी जी काही बांगलादेशीची घुसखोरी होत होती, या बांगलादेशीच्या होणाऱ्या घुसखोरीला रोखण्यासाठी त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन आवश्यक होतं। आणि येणाऱ्या काळामध्ये ही घुसखोरी रोखल्यानंतर आपल्या देशातील लोकांना त्या ठिकाणी सुरक्षा मिळण्यासाठी हे सत्ता या ठिकाणी निश्चित काम करेल। आणि हा विजय सर्व कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व कार्यकर्त्याचा आहे, कारण लोकांमध्ये खूप मोठा आक्रोश होता। अनेक वर्षापासून त्या ठिकाणी जे काही लोकांवर अत्याचार होत होते, लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळत नव्हता, महिलांवर होणारे अत्याचार हे सगळे या ठिकाणी पाहून त्या ठिकाणी लोकांनी हा बदल घडून आणला आहे। आणि निश्चित या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि अमित शहा यांच्यावर या लोकांनी विश्वास दाखवला आहे। एवढंच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहोत।